प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 4.4.3.1 व्हेरियस कॉम्पोनंट्स ऑफ टेस्ट सेल हे पाहिले होते. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.4.3.2 प्रोसिजर ऑफ टेस्टिंग द ऑइल इन टेस्ट सेल ॲज पर IS. सिलेबस टॉपिक 4.5 फाउंडेशन फॉर स्टॅटिक मशीन लाईक बी ट्रान्सफॉर्मर्स. 4.5.1 फॅक्टर्स इन्व्हॉल्वड इन डिझायनिंग मशीन फाउंडेशन. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 4.5.2 रिक्वायरमेंट्स ऑफ स्टॅटिक मशीन फाउंडेशन, स्टॅटिक मशीन, रोटेटिंग मशीन्स इत्यादी फाउंडेशनच्या रिक्वायरमेंट्स आपण पाहिल्या होत्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस टॉपिक 4.5.3 हाऊ टू मेक फाउंडेशन्स हा टॉपिक पाहणार आहोत. हाऊ टू मेक फाउंडेशन. फाउंडेशन कशा पद्धतीने करायचं आहे, फाउंडेशन करण्याच्या प्रोसिजर्स, प्रक्रिया काय आहेत. द कॉन्क्रीट फाउंडेशन कॅन बी मेड इन द फॉलोइंग मॅनर. द एक्सकॅव्हेशन सॉइल इज डन फर्स्ट. सॉइलचा जो खड्डा काढण्याचा प्रकार आहे तो खड्डे पहिल्यांदा काढून घ्यावे लागतील. फॉर द डेप्थ मेन्शन्ड इन द अबाव टेबल. ह्या डेप्थप्रमाणे ह्या टेबलमध्ये दाखवल्याप्रमाणे डेप्थ ज्या रेटिंगची, ज्या HP रेटिंगची मोटर आहे तितकी डेप्थ असायला हवी सॉइल एक्सकॅव्हेशनची. द लेंथ अँड विड्थ ऑफ द फाउंडेशन साईज शुड बी ग्रेटर बाय 50 to 20 सेंटीमीटर. लांबी आणि रुंदी जी आहे एक्सकॅव्हेशनची, फाउंडेशनचा साईज जो आहे तो मोठा असायला हवा 15 ते 20 सेंटीमीटरने दॅन द मशीन फीट, मशीनच्या फीटपेक्षा. आफ्टर एक्सकॅव्हेशन ऑफ सॉइलचा म्हणजे खड्डा काढल्यानंतर वुडन फ्रेम्स आर प्लेस्ड विच गिव्स प्रॉपर शेप टू द फाउंडेशन. लाकडी फ्रेम जे आहेत ते ठेवले जातात जे की फाउंडेशनला योग्य ते आकार देतील. द वुडन फ्रेम इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मोल्ड. वुडन फ्रेमला आपण साचासुद्धा असं म्हणतो, मोल्ड. इट इज अरेंज्ड सच दॅट प्रोव्हिजन फॉर केबल, अर्थलिंक पाईप्स कॅन ऑल्सो बी प्रोव्हाइडेड. हे एक प्रोव्हिजन्स आहे, एक प्रकारची एक सोय आहे केबलसाठी, अर्थिंग पाईपसाठी. द प्लिंथ इज युजली टॅपर्ड. प्लिंथ जो आहे तो युजली टॅपर्ड असायला हवा. इट इज लार्जर ॲट द बेस अँड स्मॉलर ॲट द टॉप. बेसमध्ये मोठा असायला हवा आणि टॉपमध्ये जो आहे तो स्मॉल असायला हवा. फाउंडेशन बोल्ट्स ऑफ प्रॉपर साईज आर प्लेस्ड इन द सिमेंट कॉन्क्रीट. प्रॉपर साईजचे फाउंडेशन बोल्ट जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बसवले गेले पाहिजेत. समटाईम्स प्लग्स आर प्रोव्हाइडेड फॉर प्लेसिंग फाउंडेशन बोल्ट्स. काही वेळा प्लग्स हे प्रोव्हाइड केले जातात प्लेसिंग फाउंडेशन बोल्ट्सला. कॉन्क्रीट फाउंडेशन ऑफर गुड रिझल्ट विथ ए मिक्सचर कन्सिस्टिंग ऑफ 1 part पोर्टलँड सिमेंट. कॉन्क्रीट फाउंडेशन ऑफर्स म्हणजे तो देतो की गुड रिझल्ट, चांगला रिझल्ट देतो विथ अ मिक्सचर कन्सिस्टिंग ऑफ 1 part पोर्टलँड सिमेंट, 2 part क्लीन अँड सँड and 3 parts small broken stones. The dry mixture is made first and then water is added to it. ओके, कोरडं मिक्सचर जे आहे ते पहिल्यांदा बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये वॉटर ॲड केलं जातं. दिस मिक्सचर्स विथ वॉटर इज होमोजिनियसली टर्न अगेन अँड अगेन. ओके, अल्टरनेटिव्हली होमोजिनियसली एकाच प्रकारे ते आलटून पालटून मिक्स केलं जातं वॉटरसोबत. इथं पाहू शकतो आपण फिगर 4.5.2 फाउंडेशन फॉर रोटेटिंग मशीन्स. फाउंडेशन फॉर रोटेटिंग मशीन हा टॉप व्ह्यू आहे टिपिकल फाउंडेशनचा. लोकेशन फाउंडेशन बोल्ट्स दाखवलेले आहेत 1, 2, 3, 4 हे फाउंडेशन बोल्ट्स आहेत. अशा पद्धतीचे फाउंडेशन बोल्ट्स आपण कॉन्क्रीटच्या फाउंडेशनवरती बसवतो. ओके, इथं पाहू शकता फाउंडेशन्स प्लग्स आहेत. सिमेंट कॉन्क्रीटचा जो कॉन्क्रीट मटेरियल आहे ती इथं असेल. ओके, ब्रिक्स, सिमेंट कॉन्क्रीट इथं असतील. हाईट अँड डेप्थ. ओके, इथं हाईट दिलेली आहे आणि ही डेप्थ आहे, फाउंडेशनची खोली आहे. ठीक आहे. फाउंडेशन बोल्ट्स इथे पाहू शकता अशा पद्धतीने लूप साईजचे किंवा सॉ कट साईजचे, करवतीच्या दाताच्या कटच्या साईजचे हे फाउंडेशन बोल्ट्स असतात. इथं दिलेले थ्रेड्स आहेत त्याचे फाउंडेशनचे, बोल्टचे थ्रेड्स आहेत. नाव इट इज रेडी फॉर पोरिंग इन टू मोल्ड्स. ओके, मग हे जे मिक्सचर केलेलं सिमेंट कॉन्क्रीट जे आहे ते पोरिंग करणे म्हणजे ओतणे. ओके, पोरिंग करणे, मोल्डमध्ये, साच्यामध्ये ओतण्यासाठी हे रेडी आहे. द रॅमिंग फॉर कॉन्क्रीट मिक्सचर इज डन. कॉन्क्रीट मिक्सचरचं रॅमिंग केलं जातं. द फाउंडेशन बोल्ट्स प्लग्स आर फिक्स्ड इन द कॉन्क्रीट. मग फाउंडेशन बोल्ट्स प्लग्स जे आहेत ते कॉन्क्रीटमध्ये फिक्स केलं जातं. नाव वुडन पॅटर्न मोल्ड इज केप्ट फॉर 24 hours. मग लाकडीचा जो साचा होता तो 24 तासांसाठी ठेवण्यात येतो. सो दॅट इट कॅन टेक सॉलिड फॉर्म. ओके, म्हणजे जेणेकरून तो कठोर आकार घेईल
द वुडन पॅटर्न इज रिमूव्ड द वॉल ऑफ फाउंडेशन आर रफ. ठीक आहे, वुडन पॅटर्न मग काय केला जातो, रिमूव्ह केला जातो. वॉल ऑफ फाउंडेशन्स आर रफ. ओके, नाव दे आर फिनिश्ड विथ सिमेंट टू गेट स्मूथ सरफेस. मग त्याला सिमेंटने फिनिश केलं जातं स्मूथ सरफेस मिळवण्यासाठी. द फाउंडेशन सरफेस इज ऑल्सो लेवल्ड. मग फाउंडेशनचा सरफेस जो आहे, पृष्ठभाग जो आहे तो सुद्धा लेवल केला जातो. द फाउंडेशन इज नेसेसरी क्युअर्ड फॉर ॲटलिस्ट 1 वीक. ठीक आहे, फाउंडेशन जो आहे तो कमीत कमी 1 आठवड्यासाठी तरी क्युअर केला पाहिजे. फॉर इन्क्रीजिंग स्ट्रेंथ ऑफ सिमेंट कॉन्क्रीट. क्युअर करणे म्हणजे त्याला वॉटरिंग वगैरे सप्लाय करत राहणे 1 आठवड्यासाठी, जेणेकरून तो त्याची ताकद जी आहे सिमेंट कॉन्क्रीटची ती वाढेल. द शेप ऑफ फाउंडेशन, फाउंडेशन बोल्ट्स अँड मशीन माउंटेड ऑन बेड प्लेट इज शोन इन फिगर 4.5.2. सिलेबस टॉपिक 4.5.3.1 प्रिकॉशन्स. काळजी कोणती घेतली पाहिजेत आता याच्यामध्ये. द लोकेशन ऑफ बोल्ट्स आर टू बी डिटरमाइंड विथ ग्रेट ॲक्युरेसी. बोल्टचे जे लोकेशन असणार आहेत 4 कोपऱ्यांमध्ये किंवा 4 बोल्ट जे असणार आहेत ते ग्रेट ॲक्युरेसीसोबतच लोकेट केले गेले असले पाहिजेत. अदरवाईज दे विल नॉट बी इन लाईन. जर का ते एक लाईनमध्ये नसतील विथ द होल्स, ओके, म्हणजे होलसोबत इन द बेस ऑर बेड प्लेट ऑफ द मोटर. मोटरच्या बेड प्लेट किंवा बेससोबतच्या होलसोबत नट बोल्ट्स हे त्या फॉर्ममध्ये नसतील किंवा व्यवस्थित इनलाईनमध्ये नसतील तर काय होईल, द फाउंडेशन बोल्ट्स फिक्स अप द बेड प्लेट ऑन द कॉन्क्रीट फाउंडेशन. द लोअर पोर्शन ऑफ फाउंडेशन बोल्ट्स हॅज आय शेप्ड. जो लोअर पोर्शन आहे फाउंडेशन बोल्टचा तो आय शेप्ड असायला हवा. ऑर सॉटूथ शेप्ड किंवा सॉटूथ शेप्ड, करवतीच्या दातासारखा त्याचा आकार असावा. टू प्रोव्हाइड ग्रीप, जेणेकरून तो सिमेंट कॉन्क्रीटमध्ये ठेवल्यानंतर ग्रीप प्रोव्हाइड करेल. इन द फाउंडेशन केअर शुड बी टेकन इन द लेवलिंग ऑफ द फाउंडेशन टू अवॉइड स्ट्रेन. ठीक आहे, फाउंडेशनची जी लेवल आहे तो ताण अवॉइड करण्यासाठी लेवलिंगमध्ये ठेवण्याची गरज आहे तिथे. अँड डिस्टॉर्शन ऑफ मोटर वेन द मोटर बोल्ट्स आर टायटन्ड. ओके, इथं पाहू शकतो आपण अँटी व्हायब्रेशन मशीन माउंटिंग आर प्रोव्हाइडेड ॲट द फाउंडेशन रोटेटिंग मशीन. अँटी व्हायब्रेटिंग मशीन माउंटिंग, ओके, म्हणजे कंप न देणारे मशीन माउंटिंग जे आहे ते प्रोव्हाइड केले असतात ॲट द फाउंडेशन रोटेटिंग मशीन्स. रेझिलियंट ब्लॉक माउंटिंग वेअर इलास्टिसिटी is the most important property of cushioning material like mats, felt, cork, rubber slab, rubber bonded to steel fastening. ठीक आहे, resilient block mounting where elasticity is the most important property of cushioning material like mats, felt, cork, rubber slab, rubber bonded to steel fastening. ठीक आहे, अशा पद्धतीचे जे रेझिलिंग ब्लॉक्स आहेत ते प्रोव्हाइड केले असतात. स्प्रिंग माउंटिंग ऑफ बेड प्लेट. स्प्रिंग माउंटिंग ऑफ बेड प्लेट. बेड प्लेटचा जो स्प्रिंग माउंटिंग आहे इज प्रोव्हाइडेड, तो प्रोव्हाइड केलेला असतो. हेलिकल स्प्रिंग आर प्रोव्हाइडेड. हेलिकल आकाराचे म्हणजे असं वर्तुळाकार परंतु निमुळत्या आकाराचे त्याला हेलिकल आपण म्हणतो. हेलिकल स्प्रिंग्स आर प्रोव्हाइडेड विथ ऑर विदाउट प्री स्ट्रेसिंग डिव्हायसेस. ओके, प्री स्ट्रेसिंग डिव्हायसेससोबत किंवा त्याच्यासोबत ते प्रोव्हाइड केलेले असतात. द मशीन फाउंडेशन कॅन बी शोन ॲज बिलो. मशीनचा जो पाया तो खालीलप्रमाणे दाखवला आहे. द मशीन प्लेस्ड ऑन द स्टील बेड. मशीन ही स्टील बेडवरती ठेवण्यात येते. द स्टील बेड इज कनेक्टेड थ्रू द फाउंडेशन बोल्ट अँड नट्स टू द फाउंडेशन. ठीक आहे, इथं पाहू शकतो आपण ही मशीन आहे वरचा भाग. ठीक आहे, आणि हा मशीन बेड प्लेट आहे. मशीनचा बेड प्लेट तो फाउंडेशनवरती नट बोल्टवरती ठेवला जातो. हा बोल्ट आहे. ओके, इथं पहा थ्रेड्स बोल्ट्स दिलेले आहेत. फाउंडेशन बोल्ट, फाउंडेशन प्लग्स आहेत. RCC फाउंडेशन इथं दाखवलेलं आहे. ओके, फिगर 4.5.3 अशा पद्धतीचा फाउंडेशन असतो रोटेटिंग मशीनसाठी. सिलेबस टॉपिक 4.5.3.2 इन्स्टॉलेशन ऑफ फ्लोअर माउंटेड ट्रान्सफॉर्मर. इन्स्टॉलेशन ऑफ फ्लोअर माउंटेड ट्रान्सफॉर्मर. दिस इन्क्लूड्स सिव्हिल वर्क, space required, surrounding space, ventilation area, foundation, switchgear, etc. The transformer may be indoor or outdoor. ओके, हा फ्लोअर माउंटेड ट्रान्सफॉर्मर आहे. इथे पहा नो एंट्री गेट आहे, नो एंट्री. त्याचबरोबर इथे गर्डलिंग अलोंग, ओके, गर्डलिंग अलॉंग कॉन्क्रीट बेस दिलेला आहे इथे. त्याचसोबत इथे पाहू शकता हा ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मरसाठी केबल लेआउट करण्यासाठी इथं जागा दिलेल्या आहेत, केबल्स आहेत. कन्झर्वेटर आहे. बुशिंग्स ऑफ ट्रान्सफॉर्मर्स, सेफ्टी व्हॉल्व आहे L1, L2, L3, LN. ओके, आउट गोईंग 440/230 डिस्ट्रीब्युटर लाईन फ्रॉम बुशिंग्सपासून आउट गोईंग होणाऱ्या लाईन्स इथे L1, L2, L3.
न्यूट्रलसोबत दाखवलेले आहेत. फिगर 4.5.4 points to be considered while selecting the site for the location of indoor transformer as per IS 1886. ओके, पॉईंट्स टू बी कन्सिडर्ड while selecting the site. साईट सिलेक्टिंग करण्यासाठी खालील मुद्दे हे लक्षात घेतले जातात. फॉर द लोकेशन ऑफ इंडोअर ट्रान्सफॉर्मर, इंडोअर ट्रान्सफॉर्मरच्या लोकेशनसाठी ॲज पर IS 1886 इंडोअर सबस्टेशन्स आर द सबस्टेशन्स विच रिसिव्स इलेक्ट्रिक पॉवर फ्रॉम 11 kV फीडर लाईन फ्रॉम रिसिव्हिंग स्टेशन. रिसिव्हिंग स्टेशनकडून 11 kV इतका सप्लाय 11 kVच्या फीडरकडून जे ट्रान्सफॉर्मर सप्लाय घेतात त्यांना आपण त्या ट्रान्सफॉर्मरला इंडोअर सबस्टेशन असे म्हणतो. इंडोअर सबस्टेशनमध्ये इंडोअर ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन करत असताना खालील गोष्टी हे लक्षात घेतल्या जातात, विचारात घेतल्या जातात. सच सबस्टेशन्स आर सुटेबल फॉर स्मॉल अँड मीडियम इंडस्ट्रीज अँड बिग लोकॅलिटीज. ओके, असे सबस्टेशन जे आहेत इंडोअर सबस्टेशन ते योग्य आहेत फॉर स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्रीज अँड बिग लोकॅलिटीजसाठी. द क्रायटेरिया फॉर सिलेक्शन द क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ साईट इज ॲट द लोड सेंटर. ठीक आहे, लोड सेंटर जिथं आहे तिथंच तो सिलेक्ट केला जातो, साईट सिलेक्ट केली जाते. द स्पेस अवेलेबल विच इज समव्हाट अवे फ्रॉम डेन्स पॉप्युलेशन. ओके, जो स्पेस आहे तो लोकवस्तींपासून जरा दूर असायला हवा. सफिशियंट स्पेस अँड प्रोटेक्टिव्ह फेन्सिंग कॅन बी डन. मग पुरेशी तिथं जागा असायला हवी प्रोटेक्टिव्ह फेन्सिंग डन करण्यासाठी. द सॉईल मस्ट बी सच दॅट ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन कॅन बी डन ऑन द ग्राउंड. ओके, सॉईल ही अशा पद्धतीची असावी की ट्रान्सफॉर्मर इन्स्टॉलेशन जो आहे तो कॅन बी ग्राउंडवरती डन करता येईल. ओके, या गोष्टी विचारात घेतल्या जातात. इथं पाहू शकता तुम्ही पाईप अर्थिंग दिलेली आहे डायरेक्ट. ठीक आहे, ट्रान्सफॉर्मरच्या अर्थिंग तो पाईप अर्थिंगने दर्शवलेला आहे. इथे पाहू शकता सिलेबस टॉपिक 4.5.3.3 फॉर सिव्हिल वर्क्स. one has to take account of ventilation, noise level, space required for maintenance movement, trenches for cable run, distance between transformer unit and walls. Walls पहा, walls कसे असायला हवेत इंडोअर सबस्टेशनमध्ये. walls on 4 sides of unit 1.25 meter, walls on back side only 0.51 meter, walls on 3 side equals to 1.1 meter, walls on 2 side 0.75 meter, clearance from each side, topmost conservator to roof 0.5 meter, ventilation area equals to 2 meter square per 1000 kVA for outlet, 1 meter square per 1000 kVA for inlet. फाउंडेशन, फ्लूइड लेवल मस्ट बी नोन. ओके, पाण्याची पातळी ती माहीत असायला हवी. प्लिंथ मस्ट बी अबव्ह फ्लूइड लेवल, प्लिंथ जो आहे तो उंच असायला हवा फ्लूइड लेवलपेक्षा. फाउंडेशन शॅल बी स्ट्रॉंग इनफ टू बिअर द लोड ऑफ ट्रान्सफॉर्मर विदाउट एनी व्हायब्रेशन अँड प्रॉपरली फ्लोअर्ड लेवल. ठीक आहे, फाउंडेशन जो आहे तो शॅल बी स्ट्रॉंग असायला हवा टू बिअर द लोड ऑफ ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरचा लोड पेलण्याइतपत विदाउट एनी व्हायब्रेशन्स, कोणताही कंप न करता, अँड प्रॉपरली फ्लोअर्ड लेवल आणि योग्य त्या पाण्याच्या पातळीपासून उंच असावा. फॉर रोलिंग व्हील्स ऑफ ट्रान्सफॉर्मर द अप्रोप्रिएट रेल्स मस्ट बी प्रोव्हाइडेड ऑन फाउंडेशन. फॉर रोलिंग व्हील्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, ट्रान्सफॉर्मरचे जे चाके आहेत ते रोलिंग करण्यासाठी अप्रोप्रिएट रेल्स जे आहेत योग्य ते रेल्स जे आहेत ते प्रोव्हाइड केलेले असायला हवेत फाउंडेशनवरती. वन्स द फायनल पोझिशन ऑफ ट्रान्सफॉर्मर इज सेट, एकदा का फायनल स्थिती पोझिशन ट्रान्सफॉर्मरची सेट झाली ऑन द रेल्स, द रोलिंग व्हील्स आर लॉक्ड टू प्रिव्हेंट मुवमेंट. मग रोलिंग व्हील्स जे आहेत ते लॉक केले जातात मुवमेंट टाळण्यासाठी, मुवमेंट प्रिव्हेंट करण्यासाठी, रोखण्यासाठी. फॅसिलिटी फॉर ड्रेनेज ऑफ सॉईल, facility for drainage of oil, soak pits are provided and also drainage facility for big size transformers are provided. ठीक आहे, cabling, power cables and control cables should never be placed in the same conduit. पॉवर केबल आणि कंट्रोल केबल जे आहेत ते एकाच पाईपमध्ये ठेवायचे नाहीत. दिस शुड बी सेपरेट, हे सेपरेट असायला हवेत. सुटेबल ट्रेंच, त्याच्यासाठी योग्य तो ट्रेंच जो आहे इज प्रोव्हाइडेड फॉर केबल्स. केबल बॉक्सेस दिज आर टू बी फिल्ड विथ इन्सुलेटिंग ऑइल, केबलचे जे बॉक्सेस आहेत ते इन्सुलेटिंग ऑइलने भरलेले असायला हवेत. ओके, नॉईज रिडक्शन्स फॉर दिस नॉन रिफ्लेक्टिंग रेजिस्टन्स पॅड इज युज्ड बिनीथ द ट्रान्सफॉर्मर लेड ऑन दी नॉन व्हायब्रेटिंग सर्फेसेस. ओके, त्याच्याने नॉईज रिड्यूस होते. फायर प्रोटेक्शन, buckets full with sand and carbon tetrachloride CCl4
Fire extinguishers kept at suitable place near to the unit. Bushings must be supported properly. Bushings हे supported असायला हवेत. Switch gears, installation of switch gears are made in separate room. Switch gearचं जे installation आहे त्याच्यासाठी separate room हवी. Also power cable and control cable should be run in separate conduit. ओके, पॉवर केबल आणि कंट्रोल केबल हे सेपरेट कंड्यूटमध्ये रन असायला हवेत. इथं जो आहे तो आपला 4th युनिट टेस्टिंग अँड ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर जो की 20 मार्क्ससाठी होता तो इथं संपतोय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या. हाऊ टू मेक फाउंडेशन, फाउंडेशन हे कशा पद्धतीनं केलं जातं याची डिटेल माहिती आपण घेतली. ओके, फाउंडेशनमध्ये जे फाउंडेशन बोल्ट्स आहेत लूप आकाराचे, सॉकट आकाराचे, ते कशा पद्धतीने ठेवायचे, त्यांच्या अलाइनमेंट, त्यांच्या पोझिशन्स हे आपण पाहिल्यात. प्रिकॉशन्स, काळजी कोणकोणती घ्यायची आहेत. ओके, त्याचबरोबर इन्स्टॉलेशन ऑफ फ्लोअर माउंटेड ट्रान्सफॉर्मर, फ्लोअर माउंटेड ट्रान्सफॉर्मरला कशा पद्धतीने इन्स्टॉल केलं जातं ते आपण पाहिलं सिलेबस टॉपिक 4.5.3.2 मध्ये. ओके, त्याचबरोबर 4.5.3.3 मध्ये आपण सिव्हिल वर्क, ओके, सिव्हिल वर्क, वॉल्स, फाउंडेशन, फॅसिलिटी फॉर ड्रेनेज, केबलिंग आणि केबल बॉक्सेससाठी हे पाहिलं. त्याचबरोबर नॉईज रिडक्शन, पाईप, फायर प्रोटेक्शन, बुशिंग्स, स्विचगर्स इत्यादी गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्यात. ओके, अशा पद्धतीने आपला 4th युनिट जो आहे टेस्टिंग अँड ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर 20 मार्क्ससाठी आहे तो इथं संपतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट नंबर 5 जो की मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन इन्सुलेशन, मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल मशीन इन्सुलेशन, इलेक्ट्रिकल मशीन जे आहेत त्यांच्यावरती जे आवरण असतं त्यांची देखभाल कशा पद्धतीने घ्यायची आहे हा युनिट नंबर 5 मध्ये आपण शिकणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर, नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.